आजच्या दिवसाची सकाळ जराशी उशिराच झाली. कारण रात्री आमच्या गावाकडे लाईट 2-3 वेळेस गेली आणि त्यातल्या त्यात माझं बाळ लाईट गेलं की कंटिन्यू उठून बसत होतं. मग सकाळी उठायला पण उशीर झाला. मग उशीर झाल्यानंतर मम्मी मला विचारलं की "मम्मी स्वयंपाक काय करायचं?" तर मम्मी म्हणली, "अगं भाजीला तर काहीच नाही आहे आज." कारण आज शनिवार असल्यामुळे काहीच नाही आहे. आता उद्या रविवारचा बाजार आहे, त्याच्यामुळे आता आहे त्या गोष्टीमध्येच काहीतरी करावं लागेल. मी म्हणलं, "हो का?" म्हणलं, "काय मग आपल्या घरी काय आहे?" रात्रीचं मम्मी म्हणली, "रात्रीची अगं मटकी भिजू घातलेली, मग मटकीची भाजी करायची का?" मी म्हणलं, "बरं ठीक आहे." मग भावाला जायचं होतं माझ्या ऑफिसला. तो लगेच खूप गडबड करत होता, "दीदी पटकन बनव, दीदी पटकन बनव." म्हणलं, "बरं वागा बनवते पटकन." मग त्याला झालेला होता उशीर. म्हणलं, "तू जर पटकन बनवली नाहीस ना तर मी तसाच उपाशी जाणार आहे." तर तुमचा पण भाऊ तुम्हाला असंच बोलतो का? तर मग मी एवढ्या फास्ट बनवली भाजी की बघायचं काम नाही. 15 मिनिटात तर त्याला ताट वाढून दिलं. तरी पण म्हणतो, "अगं तुझ्यामुळेच मला आज पण लेट झाला." मी म्हणला, "कितीही लवकर कर तरी पण तू असंच बोलतोस बाबा. करू का नको आजपासून तुझ्यासाठी स्वयंपाक?" अगं नंतर लगेच हसत म्हणतो कसा, "दीदी तुझ्या तुझ्या हाताची चव घरात कोणाला तरी आहे का? तूच माझ्यासाठी रोज डब्बा बनवत जा." मी म्हणलं, "बरं ठीक आहे." असं तुमचं आणि तुमच्या भावाचं नातं असंच आहे का? तर तुम्ही पण ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.